सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. अरे बोला मोठ्याने आदेश बोला. आदेश. हां आता जरा प्रबोधनाला मला बोलायला बरं वाटेल. आदेश म्हणजे शरणांगती. नाथ संप्रदायामध्ये आदेशाला काय म्हणतात? शरण आलो. आलं लक्षामध्ये? आदेश म्हणजे दुसऱ्याला आदेश करणे नाही, त्याच्यात 2-3 अर्थ निघतात. असं काय हरकत नाही. मागच्या गुरुवारी आपली गुरुपौर्णिमा झाली. स्वामी महाराजांनी छान साजरी करून घेतली. अपेक्षा बाहेर अनेक भाविक आले तरी महाराजांनी व्यवस्था छान करून घेतली. कारण की ते सद्गुरू आहेत, गुरु आहेत. या मृत्यूलोकातले, या ब्रह्मांडातले परात्पर गुरु आहेत. आणि जिथे स्वामी महाराज आहे तिथं काही कमी नसतं. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या कृपेने त्या दिवशी अनेक लोकांना छान आशीर्वादही मिळाला. म्हणून मी त्या दिवशी बोललो, आज दिवस खूप छान आहे. जो स्वामी महाराजांना प्रार्थना करेल, त्याची मनोकामना स्वामींजवळ मांडेल, 100% त्याची मनोकामना पूर्ण होईल. एका महिलेने असाच अनुभव सांगितला मला. आज महाराज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आलते आणि तिने महाराजांना प्रार्थना केली. काय आजारी असायची, काय माहिती स्वामींनी काय कृपा केली. डॉक्टर बघितले, बाबा बुवा भगत आई सगळे बघितले. या गुरुपौर्णिमेचा अनुभव. ती बाई आज आली आणि मला म्हणते, महाराज माझे सगळे आजार निघून गेले. हा गुरुपौर्णिमेचा अनुभव. बोलतात ना, महाराज कोणावर काय कृपा दृष्टी करतील सांगू शकत नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या श्रद्धेवर ठरल्या जातात, तुमच्या भावभक्तीवर ठरल्या जातात. जर तळमळीने डोळ्यात आश्रय आणून जर महाराजांसमोर प्रार्थना केली चांगल्या पद्धतीची, तरच महाराज आशीर्वाद देतात. काही पिढी पण अशी असते. एक तरुण मुलगा आला, रडत आला मठामध्ये. इतका रडत होता. त्याला काय झालं बाबा? इथे उभं राहूनच त्याच्या मागच्या गुरुवारी, गुरुपौर्णिमेच्या आधीचा गुरुवार. म्हटलं का रडतोय? काय ना बोलतो, आपली काय बोलतात त्याला, प्रेयसी सोडून गेली बोलतो, म्हणून रडतोय बोललो. बघा कोणाचा भाव कसा. त्याला वाटलं महाराज सेटिंग लावतील. म्हणजे असे पण भाव घेऊन येणारे असतात. 7 वर्ष प्रेम होतं, तिच्यासाठी फ्लॅट घेतला मुंबईत, अमुक केलं तमुक केलं आणि आता सोडून दिली. नक्की फ्लॅटच घेतला ना म्हणलं, तू सोडून कशी काय जाईल 7 वर्षानंतर? पण अशी पण लोक असतात, अशांना महाराज तीळ मात्र पण बोलतात ना भाव देत नाही. अशा लोकांना महाराज उभे करत नाही. जे सिरियलमध्ये दाखवतात ते सगळं खोटं आहे बरं का. तुम्ही सिरियल पाहताय ना आता स्वामी महाराजांची, सगळं खोटं दाखवत आहेत त्याच्यामध्ये. कारण की स्वामी महाराजांसमोर जाण्याची कोणाची ताकद नसायची. महाराजांची आदप अशी असायची, तर लांबूनच जर एखाद्याने पाहिलं तो महाराजांच्या जवळ येत नसायचा. हे स्वामी महाराजांचं सामर्थ्य होतं. स्वामी महाराजांना बघितलं तरी ब्लड प्रेशर हाय व्हायचा. ही स्वामी महाराजांची ताकद होती. आणि हे पिक्चरमध्ये असे दाखवत आहेत, महाराजांनी याचं लग्न, ते कार्यक्रममध्ये कुठला सिरियल आहे ना, काय नाव आहे त्या सिरियलचं, मी तर पाहत पण नाही तो. पण सांगायचं कारण काय, उगाच आमच्या स्वामी महाराजांची विटंबना त्याच्यात चालवलेली आहे. काहीतरी दाखवायचं. जे महाराजांचं जे सत्य घटना घडलेल्या आहेत त्यासमोर लोकांच्या मांडायच्या सोडून
भलतंच काही वेगवेगळे कॅरेक्टर घेत आहेत आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने पैसा कमवायचा म्हणून महाराजांचा प्रसार प्रचार चालवला आहे. म्हणजे हे फिल्म सिटीवाले आहेत ना, एवढे विचित्र लोक आहेत ना, यांच्यामुळे तरुण पिढी वायाला गेली आणि आता म्हातारी पिढी पण वायाला चालली. हे याच्यामुळे अशी अवस्था निर्माण झालेली आहे, यांना देव धर्म पण सुटत नाहीत. यांनी तर अनेक काही गोष्टींची वाटच लावलेली आहे, पण बोलतात ना देवांना पण सोडत नाही अशी लोक. मग या अशांनी जे कार्यक्रम तुम्ही पाहताय ना, हे सगळे खोटं त्याच्यात दाखवलं आहे स्वामींचं. जे आधी दाखवलं ते पण बोलतात ना 1 रुपयातनं 1 आना पण नाही आहे त्याच्यामध्ये. कारण महाराजांची स्टोरी ही वेगळीच आहे. ज्यावेळेस तुम्ही गोपाळबुवा केळकरांनी जी बखर लिहिलेली आहे, जर ती तुम्ही ऐकली ना तर तुमच्या अंगावर काटा येईल, तुम्ही घाबराल, असे महाराजांचे शब्द होते. महाराजांच्या बाजूला बसायचं तरी माणूस घाबरायचा. 2-4 सेवेकरी असायचे, त्यांच्याशिवाय महाराजांजवळ कोण जायचं नाही. दुरूनच बाबा स्वामी महाराज तापलेले, काय फेकून बिकून तर मारलं नाही ना, एवढे घाबरायचे लोक, कारण तो मूळ ब्रह्म होता. पण आता काय बरेच लोक विटंबना करायला लागलेत, बरेच लोक आपल्या आपल्या पद्धतीने, पण शिक्षा पण त्याच त्यांना पद्धतीने मिळाली जाईल. आणि महाराजांनी त्या काळामध्ये पण दाखवून दिलेले आहेत, हे अंधश्रद्धा अमुक तमुक या गोष्टी महाराजांना मान्य होत्या. पण आता काय वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायला लागलेले आहेत, त्याच अंधश्रद्धेवरती मी आज बोलणार आहे. पण अंधश्रद्धा बोलता येणार नाही, त्या गोष्टी या भूतलावरती आहे पण आहे, कारण की हे जे महाराजांच्या चरणापासून निघालेलंच तंत्र आहे. आज आपण तंत्रावर बोलूया. ऐकायचं आहे तुम्हाला? चेडा गोटा म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे का नको? हां, मग ते आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे थोडंफार. मी बरीच लोक या गोष्टींना खूप घाबरतात. बऱ्याच लोकांना माहिती नाही चेडा म्हणजे काय, गोटा म्हणजे काय. मग हे बाबा लोक कसे काय कोणाच्या अंगावर सोडतात, लोक घरी घेऊन येतात आपली सुधारणा होण्यासाठी. काही लोकांच्या शेतामध्ये चेडा आहे, चेडा गोटा एकच, ते गोट्याच्या रूपामध्ये ते पुजलं जातं. मग घरी घेऊन येतात सुधारणा. काही लोक दुकानात आणतात, काही लोक व्यापारामध्ये आणतात सुधारणा होण्यासाठी. पण ती सुधारणा होते का? नाही. काही लोक अशी पण सांगतात आमच्याकडे चेडे आहेत, आमच्याकडे चेडे आहेत, आम्ही तुम्हाला सिद्ध करून देतो, तो दगड सिद्ध करून देतो, तुम्ही तुमच्या घरात ठेवा म्हणजे तुमची भरभराट होईल, तुमच्या दुकानात ठेवा म्हणजे तुमची भरभराट होईल, तुमच्या व्यापारामध्ये ठेवा म्हणजे तुमची भरभराट होईल. पण हे लक्षात ठेवा, हे कधीच घडत नसतं. याच्याने हानी होते आणि याच्याने एकेकाचा घरातल्या व्यक्तीचा मृत्यू व्हायला लागतो. कारण की असे अनुभव आपल्या दरबारात अनेक आहेत. अनेक लोक आपल्यासमोर रडतायत येऊन. पण आता बोलतात ना, जो चेडा आणलाय मुद्दतीवर आणलेला आहे, पण तो परत मागे नेता येत नाही, कारण की पूर्वजांनी त्या काळामध्ये आणून ठेवलेले. मग त्याला रक्त द्यावं लागतं आणि ते रक्त पूर्वजांनी दिलं, आता ह्यांना पण द्यावं लागतं. आता नाही दिलं तर बोलतात ना, कोण कुठे ॲक्सिडेंटमध्ये मरेल, कोण खांबळ्याला चिटकून मरेल, कोण कुठे मरेल, अशा लोकांच्या घरी असा मृत्यू होतो. म्हणून हा चेडा कुठून निर्माण झाला, हा गोटा कुठून निर्माण झाला, याचा अर्थ असा होतो, ज्या वेळेस महाकालीचं युद्ध थोडक्यात सांगतो बरं का मी तुम्हाला. महाकालीचं युद्ध चालू होतं आणि ज्या वेळेस जो राक्षस होता त्याचं रक्तबीज जे खाली पडायचं, त्याच्यातनं अनेक राक्षस उत्पन्न व्हायचे. त्याच्यामुळं महाकाली युद्ध करून थकलेली. त्यावेळेस महादेवानी हे प्रेत सोडले. चेडा म्हणजे प्रेत, म्हणजे भूत पिशाच, त्यांच्यावरची स्टेज काय बोलतात, त्यांच्यावरची स्टेज बोलतात ना. एखादा क्लार्क असेल तो मॅनेजर, अशा पद्धतीने होता. मग त्या पद्धतीने महादेवाने ते चेडे इतके क्रूर आहेत, ते गोटे इतके क्रूर आहेत, चेडा म्हणजे गोटाच्या रूपामध्ये ते एवढे क्रूर आहेत, ते फक्त त्यांना मारणे आणि खाणे एवढंच माहिती त्यांना. मग तो नरमळे असू या इतर कुठला 4 पायाचा प्राणी असू, त्याला काही माहिती नाही. ही सगळी उत्पत्ती स्वामी चरणापासून झालेली आहे, कारण की सगळी विद्या त्यांची आहे. फक्त काही लोक गैरउपयोग करतात. त्या चेड्या गोट्यांची काही चुकी नाही आहे, ही माणसांची चुकी आहे, ही मांत्रिकांची चुकी आहे. ह्या लोकांनी सिद्ध करून घेतले आणि लोकांची हानी करण्यासाठी आणि लोकांना देण्यासाठी, आणि लोकांना कळत नाही. या युगामध्ये पैशाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि पैसा कमवण्यासाठी माणूस काय करतो, वाईट उपयोग करतो. मग काय जातो, तो कुठल्या तरी बाबाकडे जातो. मग तुम्ही लिंबाच्या रूपात पण चेडा आणू शकता,
गोट्याच्या रूपात पण आणू शकता. आणि ह्या चेड्यांची जागा कुठं असते? नदीच्या काठी, समुद्राच्या काठी, ओढ्याच्या काठी, अशा ठिकाणी यांची जागा असते. पण ते त्या काळात होते. आणि मग हे चेडे ह्यांना प्रेत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते प्रेत सिद्ध झाले का ते चेड्याच्या स्वरूपात उभे राहतात. आणि तेच महाकालीच्या युद्धामध्ये सामील झाले आणि सगळ्या राक्षसांचा बळी त्यांनी घेतला. तेच एकटे नव्हते, अनेक होते. भूत, पिशाच, राक्षस, दानव सगळे सोडून दिले त्याच्या मागे त्याचा विनाश करून टाकला. मग छिन्नमात्र स्वरूप आईने प्रकट केलं. मग एका हातामध्ये बोलतात ना खप्पर, एका बाजूला जया विजया, एका बाजूला आई रक्त पिते, एका बाजूला जया विजया मांस खाते. हे उग्र रूप सांगितलेलं आहे. हे 10 महाविद्यांपैकी एक विद्या मानली गेलेली आहे आणि सगळ्यात उग्र विद्या आहे ही. आणि हीच सिद्धी प्राप्त करण्यासाठी लोक कामाख्याला जातात, गुवाहाटीला. मग त्या ठिकाणी जाऊन मोठे मोठे मांत्रिक ह्या सिद्ध्या प्राप्त करतात आणि ते चेड्याच्या रूपामध्ये स्थापित करतात आणि लोक वेड्यासारखे घेऊन येतात आणि घरामध्ये विनाश होतो. काय होतो? याला असं म्हटले गेलेलं आहे. चेडा म्हणजे वेगळा काय नाही आहे, ते फक्त दगडीच्या रूपामध्ये, लिंबाच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये प्रेत उतरवणे. भूत पिशाच मी सांगितलं त्याच्यामध्ये फरक असतो वर खाली, एवढंच का त्याचं सामर्थ्य जास्त असतो. मग त्याला त्याचं रक्त नाही दिलं, त्याचं खाणं नाही दिलं. काही लोकांच्या शेतामध्ये मी पाहिलेलं आहे 4-4, 5-5 पण चेडेत अशा ठिकाणी ठेवलेले शेंदूर लावून त्यांना, आणि त्यांना रक्त नाही भेटलं तर एकेकाचा जीव पण घेतात. अशा पण घटना घडलेल्या आहेत. पण हे लोकांना समजत नाही आहे. तो पण त्याच योनीमध्ये जातो. ज्यावेळेस एखादा प्रेत तुम्हाला तुमचा जीव घेतो त्यावेळेस माणूस पण त्याच योनीत जातो. याला अंधश्रद्धा नाही बरं का. जिथं वैष्णवपंथ येतो, रामकृष्ण हरी येतो, तिथं शवपंथ पण येतो. शवपंथामध्ये सगळे तंत्र आहे. काय? तुम्ही एखाद्या नागा साधूकडे गेलात तर नागा हे सगळे शवपंथामधले आहेत. नाथ संप्रदाय पंथामध्ये गेले तर सगळे तंत्रविद्या चालते. आणि वारकरी संप्रदायामध्ये गेले, वैष्णव, कुठलेही वैष्णव असू द्या, ऑल जगामध्ये इतके वैष्णव आहेत, ते फक्त नामाला महत्त्व देतात. त्याच्या पलीकडे वेगळा प्रचार करतात. पण त्यांना एवढं समजत नाही, हार हरीमध्ये फक्त एक वेलांटीचा फरक आहे, तीळ मात्र पण त्याच्यात फरक नाही आहे. हा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे. बोलतात ना, तंत्राशिवाय कुठलंही काम होत नाही. आज तुम्ही वैज्ञानिक जीवनात जगा किंवा आताच्या युगात जगा, या अध्यात्म मार्गाच्या दोन्ही साईडला तंत्रच चालतं. कृष्ण भगवानांना सगळ्यात मोठा छली असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी महाविद्या तंत्रातली ही श्रीकृष्ण भगवानांकडे होते. आणि त्या श्रीकृष्ण भगवानांचा प्रचार तुम्ही आम्ही करतोय, रामकृष्ण हरी म्हणून. येते का लक्षामध्ये? तंत्राशिवाय कुठली गोष्ट चालत नाही. पण तरीही आपल्या दरबारात उपासनेमधून लोकांना बाहेर काढलं जातं, तंत्रविद्या न सांगता. पण मठ म्हणजे गुरुकुल. काय बोलतात मठाला? काय बोलतात? गुरुकुल. म्हणून इथं काहीतरी ज्ञान मिळावं याच्यासाठी तुम्ही येता. म्हणून हे ज्ञान देण्यासाठी मी इथं उभा आहे. आणि ते ज्ञान तुम्हाला कळायला पाहिजे. ह्याला काय बोलतात आणि त्याला काय बोलतात, म्हणजे नक्की चेडा गोटा म्हणजे काय हे लोकांना अजूनपर्यंत माहिती नव्हतं. अरे बाबा चेडा आहे नक्की काय वेगळं, याला दातबीत सुळेबिळे असतील का काय? असं काही नाही. त्याला प्रेत असं म्हटलं गेलेलं आहे. अतृप्त आत्मा, फक्त पॉवर जास्त, त्याच्यामुळे तो हानी करतो. आणि याला घालवायचा पण खूप मोठा एक प्रकार आहे. पण लोक लगेच त्याचा प्रयोग करायला लागतात. म्हणून मी प्रयोग सांगत नाही. बोलता करायला गेला जायचं जीवानी. पण ते आहे, पण तिथे जडीबुटी पण तुम्हाला मिळणार नाही. बघा जडीबुटी अशी आहे, काय झाडाचं झाड असतं एक मोठं, त्याची पानं आणायची. बोरखीळ ती तर मिळत नाही, ती नेपाळला मिळते, तुम्ही तर जाणार नाही तिथे. पांढरा शिरीत झाड असतं, त्याची मुळं आणावी लागतात. वांद्राची विष्ठा लागते, गाईच्या शेणाची गौरी लागते, कोळसा लागतो. हे सगळे प्रकार एकत्र करायचे आणि नरक्या ऊद लागतो, त्याच्यावर मिक्स करायचा आणि त्याचा धूर करायचा. तो चेडा तिथून निघून जातो. काय जातो? त्याचं अस्तित्व मिटून जातं. हे काय आपल्याला जमत नाही का? सगळ्या गोष्टी माहिती आहे. आम्ही पण तंत्रातलेच आहोत, नाथ संप्रदाय हा. पण या गोष्टी लोकांना सांगत नाही. लोक प्रयोग करायला लागते. मला माहिती आहे बोरखिलचं इथे मिळणार नाही, कारण मी शोधून थकलो, कारण नेपाळला जावं लागेल मला. त्याच्यासाठी एक काय झाडाचं नाव पण तुम्हाला झाड मिळणार नाही. ते पांढरा शिरीष मिळून जाईन इथं भरपूर आहे. खैऱ्याचं झाड पण मिळेल. एक खैऱ्याच्या झाडाचं पण मूळ असतं.
पण सांगायचं कारण काय, ह्या गोष्टी सगळ्या केल्या ते पण घरातले देव काढावे लागतात, नाही तर देव काळे पडतात त्या जडीबुटीने. एवढी सामर्थ्यवान जडीबुटी असते ती. देव काळे पडतात आणि देवाचं वास्तव्य निघून जातं त्या घरातनं, ते घर अशांत होतं. म्हणून पहिले देव हलवायला लागतात, किमान तुम्हाला 200-500 फूट लांब घेऊन जावे लागतात. त्यावेळी त्या घरामध्ये अख्खा धूर करावा लागतो आणि मग त्या घरातली बोलतात ना वाईट निगेटिव्ह शक्ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते. मग ते घर अख्खं धुवून स्वच्छ करून त्याचं पूजा अर्चना करून परत देवाची स्थापना करून प्रतिष्ठा करून देवांचं पूजन अर्चन करून परत पूजेला सुरुवात करायची. पण ती भूतबाधा घरातनं निघून जाते. याला अंधश्रद्धा म्हटलं गेलेलं नाही. आता बऱ्याच लोकांना तरी असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का, सगळ्या गोष्टी असतात. जिथं तुम्ही स्वामी महाराजांना ह्या शक्तीला मानता, मग अदृश्य शक्ती पण आलीच ना बाबांना, वाईट शक्ती पण आलीच. ते आमच्या समोर आहे ना, आम्हाला माहिती ना, अनुभव येतात. रोज आम्ही खैसासाठी कुस्ती खेळतो. मी नाही खेळत बरं का, बरेच लोक खेळलेले आहेत, कारण माझ्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे असा पण काही एखादा खैस पण एक प्रकार असतो. आणि तो खैस कसा दिसतो माहिती आहे का तुम्हाला? काळा असतो, काळा. त्याच्या अंगावर केस असतात आणि किमान एक 6-6.5 फूट हाईट असते त्याची. त्याला महाराज तुम्ही बघितलंय का? बघितलंय म्हणून सांगतोय बरं का. तेवढी हाईट असते आणि बलदंड असतो. आणि खैसाला जास्त कुस्ती खेळायला आवडते. काय आवडते? हां, कुस्ती खेळायला आले. आणि ते कुस्ती खेळायला म्हणजे तो काय करतो, ते माणसाला उचलूचलो आपडतो, बाकी काही करत नाही. धर उचल आपट, एकच काम त्याला. हे काही खैसाचा प्रकार झाला. तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय, तुम्हाला काय अंधश्रद्धेमध्ये घालत नाही मी. पण आपल्या काही तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत. ह्या काय आहेत? ह्या लिहिलेल्या घटना आहेत. पण हे जे मी तुम्हाला सांगितला उपाय, हा तुम्हाला कुठंच मिळणार नाही, ना कुठल्या पुस्तकात ना ग्रंथात. हे गुरु परंपरेमधली विद्या आहे. पण ही तुमच्या डोक्यात पण राहिली नसेल, त्याच्यामुळे मी मुद्दामून सांगितलं. पण सांगायचं कारण काय, ही विद्या कोणाच्या डोक्यात राहते? ज्याचं सामर्थ्य थोर आहे, ज्याची भक्ती मोठी आहे, त्याला एकदा सांगितलं तरी त्याच्या लक्षात राहतं. ज्याची उच्च कोटीची साधना आहे, त्याला एकदा सांगितलं तरी ते लक्षात राहतं. समजा मी एखाद्याची विद्या बघितली ना, ती कायमस्वरूपी माझ्या कम्प्युटरमध्ये फिट होते. सांगायचं कारण काय, ह्याला शक्तीचा प्रभाव असं म्हटलं गेलेलं आहे. हे मुद्दामून मी तुम्हाला का सांगतोय? कारण की मठ म्हणजे गुरुकुल आहे. याच्यामध्ये शिस्त, संस्कार, संस्कृती सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. व त्याच्यामुळं मठात काय यावं ह्या कारणास्तव आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते. आणि आपल्या ग्रंथपुराणांमध्ये तुमच्या आमच्यासाठी मांडूनच ठेवलेलं आहे. पण आता तर्कवितर्क करणारी बरीच लोक आलेली आहेत. त्यांना फक्त मजा घ्यायची असते. आणि मग ती मजा कशी घ्यायची, तर आपला हिंदू सनातन धर्मामध्ये आणायचा फक्त. कारण की अनंत देवता आहे आपल्या धर्मामध्ये. त्याच्यामुळे लोक नावं ठेवायला पण लगेच पुढे उभे राहतात. त्याच्यामुळं अशा लोकांचा त्याग करावा, अशा लोकांना तिथेच उत्तर द्यावं, नाही तर अशा लोकांना तिथनं हाकलून द्यावं. ते दुसऱ्या मजहबला नाव ठेवणार नाही, पण ते आपले हिंदू सनातनकार, आपला हिंदू झोपलेला आहे, तो कधीच जागा होणार नाही. कारण की पाहतोय आम्ही, बघतोय आम्ही, वर्षाला मी ऐकलं, आता मीडियामध्ये ऐकलं, वर्षाला काहीतरी 40 लाख काहीतरी मुस्लिम प्रजा वाढते. किती? म्हणजे एवढी बेकार अवस्था आहे. आणि जास्त करून आपले हिंदू धर्मातले बाटलेले लोक आहेत. आणि तेच आपलेच हिंदू एवढे क्रूर झालेत, ते आपल्या हिंदूंचा विरोध करायला लागलेत. अजून पण धर्मांतर चालू आहे. 1000 मुली रोज लव जिहादचा म्हणजे त्याच्या अधीन होत आहेत. लव जिहादच्या 1000 मुली रोज बरं का. वर्षाला किती होत असतील याचा विचार करा. त्याच्यामुळे हिंदू जर आज जागा नाही झाला तर भविष्यात कधीच होणार नाही. भविष्यात हे राज्य, मुघलांचं राज्य परत यायला मागे पुढे होणार नाही. आणि आपले परत त्यांचे गुलाम होणार, सगळे बाटणार आणि परत हुजूर करत बसणार. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपल्या संस्कृती संस्कारांना खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि जो आपला सनातन धर्माचं पालन करेल, आपल्या संस्कृतीचं पालन करेल. बघा आपल्या संस्कृतीमध्ये किती छान आहे. आईला आई, बहिणीला बहीण. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला मातेचं स्वरूप दिलेलं आहे. आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये कुठलं स्वरूप दिलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते काय सांगायची गरज नाही. अनेक लोक मीडियामध्ये ऐकत आहेत. पण त्याच्यामुळे आपला हिंदू सनातन धर्म सगळ्यात श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आता महाराज बोलते भलत्या दिशेकडे धावत चालले आहेत.
पण थोडंसं आता अर्ध्या तासात काय काय सांगायचं तुम्हाला तरी, पण थोडं थोडं उचलायचं, इकडचा पेढा तिकडे, इकडचा लाडू इकडे, असं करायचं थोडंफार. हे अशा काही गोष्टी चालतात. पण आपला या तंत्रावरती विषय होता, तो थोडक्यात मी तुम्हाला सांगितला आणि तुम्हाला उपाय पण सांगितला. पण तो उपाय कोण सांगू शकतं का मला परत? लक्षातच राहणार नाही. 2-4 शब्द लक्षात राहतील, बाकीचं पुढं लक्षात राहणार नाही. पण तो कसं करायचं, काय करायचं, आणि करू पण नका. नसताना तुमच्या अंगात यायचं वारं घेत बसायचे असे मान हलवत. कारण मी आता बघितले 2-4 जणांची वारी काढली सकाळ धरून, सगळे चेडे गोठेच अंगात. आईच्या अंगात पण चेडा, सुनेच्या अंगात चेडा, मुलीच्या अंगात, सगळ्यांच्या अंगात वारी. मला देवांना काहीच काम नाही म्हणलं. आता किती अंधश्रद्धेमध्ये आपण जाल, स्वतःची हानी करून घेत आहेत. घरातील लोक पागल झाली तरी सुधरत नाहीत. घरातील लोक निघून चाललेत, घर सोडून चाललेत. ज्याच्या अंगात चेडा त्याच्या घरामध्ये अशी अवस्था होते. घरातला मुलगा पागल होतो, घर सोडून जातो, घरातली बर्बादी होते, घरात मृत्यूचा तांडव होतो. सासू सुनेचं कधी पटत नाही, घरात पैसा राहत नाही, कर्ज होत राहतं, आजारी पडतो माणूस. हा चेड्याचा प्रभाव आहे. काय आहे? म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, या घाणीला पूजण्यापेक्षा, या राक्षसाला पूजण्यापेक्षा याला फक्त युद्धासाठी महादेवाने पाठवलेलं. कारण की मांस खाण्यासाठी तेही खाली पडू नये, लोकांनी याचा गैरउपयोग करून टाकला. अशी अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे, नाम घ्या. ते नाम म्हणजे कुठलं? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामामध्ये एवढी ताकद आहे तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपला जन्म कशासाठी झाला आहे? याच्यासाठीच झाला आहे, कष्ट करण्यासाठी, नाम घेण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी. लोकांना हेच कळत नाही. लोक याचं वाईट कर, त्याचं वाईट कर, याचं चांगलं झालं तर त्याला बघवत नाही, त्याचं चांगलं झालं तर याला बघवत नाही. म्हणजे ह्याला सुधरून द्यायचंच नाही मला, मग कुठंतरी वाईट क्रिया करायची. पण आमच्याकडे आल्यावर तू बरोबर सुधारतो मग लगेच. का आम्ही पण त्याच्यातलेच, आम्ही बाहेर काढतो, वाईट करत नाही कोणाचं. एवढंच आहे, ते एक बरं आहे. कारण गुरूंचं वचन आहे ना, कोणाचं वाईट नाही करायचं. आम्ही गुरूंच्या शब्दाला जागतो. नाही तर मग आतापर्यंत किती खड्या खड्या बिस्तारा गुल करून टाकला असता, घरात राहायची दानादान करून टाकली असती. पण तसं आम्हाला ती आज्ञा नाही. आमच्या गुरूंनी सांगितले, सात्विक श्रीराम जय राम जय जय राम, हे गोड नाम घे मुखामध्ये आणि लोकांना पण स्वामी नामामध्ये कर. उपासना दे, तंत्रविद्या सांगू नको, फक्त उपासना दे, बाकी आपोआप कामं होतील. याला गुरुवाणी असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून गुरु शब्दाला खूप महत्त्व द्यायचं असतं. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का द्यास. म्हणून गुरु जे सांगतात तेच ऐकावं, तरच आपलं भलं होतं. अन्यथा आपल्याला सांगायला, प्रबोधन करायला, मार्ग दाखवायला कोणीही भेटत नाही. या युगामध्ये तुम्हाला वाईट मार्गामध्ये न्यायला अनेक जण उभे असतात, पण चांगल्या मार्गात आणायला कोणीही नसतं. जर चुकून एखादा भेटला तर तुमचं भाग्य मोठं आहे, तुमचं पूर्वपुण्य चांगलं असेल म्हणून तुम्ही मठात येत आहे. नाही तर अन्यथा वनवन भटकायची वेळ आली असते. अशा पण काही गोष्टी असतात. असो, मी जे सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल. मग परत एकदा बोलायचं का? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सगळ्यांनी मोठ्या आवाजात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. सगळ्यांनी सुरुवात करायची आहे.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु स्वामी समर्थ जय ही समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश